स्टार्ट परिच्छेद. देशातील निम्म्या कामगार शक्ती कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे 60 ते 65% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे 67 लाख शेतकरी कुटुंबाकडे फक्त 1 हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे. 40 लाख शेतकरी कुटुंबाकडे 1 ते 2 हेक्टर इतकेच जमिनीचे क्षेत्र आहे. 2 ते 4 हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे 22 लाख शेतकरी आहेत. 7 लाख शेतकऱ्यांकडे 4 ते 10 हेक्टर क्षेत्र असून त्यापेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी आहेत. यापैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकरी आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती उत्पादने वाढविणे शक्य होत आहे. परिच्छेद. शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारित बियाणे, खते, पीक, कीड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान. देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान, वाण, खताच्या मात्रा, पेरणी पद्धती, सिंचन पद्धती, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, पीक संरक्षण, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात अविरतपणे सुधारित कृषी तंत्रज्ञानाविषयी संशोधन सातत्याने सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादने वापरावेत यासाठी कृषी विभागामार्फत विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रे याविषयी प्रचार आणि प्रसार करीत असतात. विविध माध्यमांचा वापर करून शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, कारण केवळ शेतीच नाही तर जगातील सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारली आहेत. शिवाय झालेली प्रगती सतत होत राहावी यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे सुरूच आहे. शेतकऱ्यांनी मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत पूर्ण उदासीनता दाखविली आहे. तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल, पण या प्रश्नाचे उत्तर फारसे अवघड नाही. स्टॉप.